नेक्स्ट बॉल फ्रेट. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर. आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सचिन. इथे टाकलेला हा चेंडू सचिन यांच्यासाठी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. पायावर लागणारा हा चेंडू, पंचांचा लेग बाईकचा इशारा. सहा धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहे. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जो संघ जिंकेल तो बादशाही बरोबर मॅच खेळेल यानंतरची मॅच, आणि तिथून जिंकणारा संघ गोटेगर बी विरुद्ध अंतिम लढत खेळेल. इथे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कॅन्डी चप्पाट्यामधून चेंडू सीमा पार, धावाच्या. सुंदर चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम स्ट्रोक. खास करून या स्पर्धेसाठी सामनावीर यासाठी लिटर हर्ट केक शॉपच्या वतीनं आणि गणेश स्वीट यांच्याकडून पेस्ट्री कुकीज जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं विशेषतः आपण कौतुक करू, कारण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या वतीनं हे सर्व काही दिलं जात आहे. त्याचबरोबर टी शर्ट सौजन्य या स्पर्धेमध्ये सरपंच ग्रुप ग्रामपंचायत गोटेगर मान्य श्री गणेशजी कांबडी साहेब यांच्या वतीनं आम्हाला लाभलं. त्यांचा आम्ही मनापासून आभारी राहू. खास करून गावचे प्रथम नागरिक आणि त्यांच्या वतीनं लाभलेले हे सर्व आकर्षक टी शर्ट. इथे टाकलेला बॉल, फटका दमदार आहे. कॅन्डी ऑन फायर, एक टप्पा का चेंडू सीमा पार, चार. कॅन्डी साठी पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब पाहायला मिळालं. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहिलं, खास करून आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगरला खूप मोठी खंबीर साथ ज्यांच्या माध्यमातून लाभले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विद्यमान उपसरपंच आहेत मान्य श्री महेंद्र डिंगोरे साहेब, त्यांचे विशेष आपण कौतुक करू. ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला मदत केली त्यांचा आपण जसा वेळ मिळेल तसा नामोल्लेख करणार आहोत. लेगविपूरची शिकार. बॅटर बॅक टू द पवेलियन. सचिन बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावसंख्या आपण पाहिल्या त्या 15 धावा. कोणत्याही प्रकारचा षटकार आपण पाहिला नाही तरी देखील 15 धावा आलेल्या जबरदस्त सुरुवात जी मात्र पाहायला मिळते. चौकारांची छडी लागवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. इथे फार मोठा रोल आहे कॅन्डी या खेळाडूचा. त्याची फलंदाजी कशा प्रकारे होते, नवीन येणारा फलंदाज त्याला कशा प्रकारे साथ देतोय ते आपल्याला पाहायचं. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतात. इन ॲट नंबर 3 अनिकेत मैदानामध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. खास करून आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगरचं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव झालंय आणि आज घरच्या मैदानावर 5 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन, एक दमदार आयोजन, एक दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. खास करून ग्रामस्थांचे असलेले साथ आणि त्यानंतर भरलेलं हे करंडक आपण पाहताय. आई गावदेवी चषक. बिग हिट केलाय, चेंडू हवेत, डाऊन द बॉल फिल्डर, मॅचची गोल्डन विकेट. कॅन्डी बॅक टू द पवेलियन.
इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकले असते. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोचेल 16 या धावफलकावर. 16 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत केडी. शायकरेंवर अमित. ओ इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे खराब आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सतरा धावा धावफलकावर. केडीला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आडगाव टीम कडून होताना पाहायला मिळते. आई गावदेवी 11 आडगाव त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आसनगाव. अनिकेतच्या विरोधामध्ये टाकलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू आपण पाहिला. अनिकेत आणि अमित ही जोडी मैदानामध्ये. केडी तयार. हो जबरदस्त चेंडू केडीचा, परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा, लेग बायच, चौका. केडी तयार. केडीचा बॉल, व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका, शॉट ऑफ द डे. चेंडू डीप अक्षरा कव्हरला, सीमारेषा पार, षटकार. षटकाराला अनिकेतच्या बॅटमधून संघाची धावसंख्या वाढेल 27. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या हाताळलाय का ते पाहिजे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 28 या धावफलकावर. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा. गोलंदाज तयार. फुलटॉस. फुलटॉस वर देखील आक्रमण. डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 29 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये कंप्लीट. संधी डीजेला. सागर आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 29 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर टीम आसनगाव त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी 11 आडगाव इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सागर गोलंदाजी मार्कवर तयार आहे. अनिकेत ऑन स्ट्राइक. जबरदस्त फलंदाजी अनिकेतच्या पाठमधून जो षटकार आला तो अप्रतिम होता. एक लेग बाईटचा चौकार देखील आला. धावा येत आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या सुमात्रा तळा. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर 29 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं कल्पेश जाधव नावाचं वादळ अक्षरशः गोंगावलं.
इथे बिगिट केलाय, चेंडू उंच हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर झेल इथे झालाय, फलंदाज बाद. येतोय चौकार. टीम स्ट्रोक आपण पाहिला मैदानाच्या आत अमित याच्या पाठमधून. इथे बिगेट, चेंडू उंच हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर, ते बनतील आता दर्शक, चेंडू सीमा पार, अमित च्या पाठमधून षटकार. संघात जाऊ संख्या धावपल कव्हर वाढेल 40. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर येते अमित यांच्या बॅटमधून. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावपल कव्हर धाव संख्या 41, 41 धावा. जो संघ जिंकेल तो भातसई या संघाबरोबर लगेचच सेकंड राऊंडचा सामना यानंतर खेळेल आणि तदनंतर सामना आपल्याला होताना पाहायला मिळेल आई गावदेवी 11 गोटेगर बी आणि त्यांच्या विरुद्ध यानंतरच्या सामन्यातील विजेता केडी च्या हातामध्ये 4थं षटक. धावपल कव्हर धाव संख्या सध्याच्या घडीला जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात ते 41. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली एका धावेच्या मदतीने संघात जाऊ संख्या धावपल कव्हर 42. केडीचं हे षटक फार महत्वाचं आहे आडगाव टीम साठी. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये पवन आणि त्यांच्या जोडीला अमित. चांगलं क्रिकेट अमितने आतापर्यंत खेळलाय. पवन कशा प्रकारे कामगिरी करतात ते पाहायचं आपल्याला. इथं विकेट, पवनच्या पाठमधून हवाई हल्ला षटकार.
षटकार आलाय पवनच्या पाठमधून. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 48 धावा. केडीच्या विरोधामध्ये केडीची लाईन लेंथ थोडीशी खराब आहे. गोलंदाजची ऍक्शन भरपूर चांगले, लेंथ मध्ये थोडंसं परिवर्तन केलं तर हा गोलंदाज हाबी होऊ शकेल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे तळला. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव. जबरदस्त चेंडू जो मात्र तळला. एक षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर चांगलं दिले. आपण याच गोलंदाजाचा उल्लेख करतो केडीचा. जर लाईन लेंथ याने चांगली टाकली तर भरपूर फायदा सध्याच्या घडीला आडगावला होऊ शकेल. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे खराब आहे. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 49. धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. केडी पवन. अजून एक बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप. 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळालं. ते टीम आसनगाव या संघाचं. एक्कावन्न धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण केडीला पाहतोय. शेवटचे 2 चेंडू त्याच्या स्पेल मधील. इथे टाकलेला हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, तो जाऊन पोहोचेल सीमा पार. येतोय पवनच्या पाठमधून षटकार. केडीच्या विरोधामध्ये हल्लेबाजी. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत ती 57 धावा. डीजे
रन आउट च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. 59 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पवन स्ट्रायकर एनवर अमित रनआउटच्या रूपाने बाद झालेत. न्यू बॅटर थोडस फास्ट चला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते सध्याच्या घडीला नचिकेत मैदानामध्ये दाखल आहेत. स्ट्रायकर एनवर पवन. पवन साठी फुल टॉस रिवर्स आणि एक टप्पा खात चेंडू सीमा पार. 4 रन चौका. शेवटचा बॉल शिल्लक. फ्री टाइम पवन साठी आणि पवनने आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत. चौतीस या धावसंख्येवर खेळत आहेत आणि इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल डॉट. 35 या धावसंख्येवर पवन यांची खेळी तिथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 80 धावा. विजयासाठी 81 धावांचं लक्ष. 80 झालेले आहेत. 81 धावांचा पाठलाग. बॉल कलेक्ट करून घ्या आयोजक कमिटीतील मेंबर. 81 धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात सुनील शेळके सर यांच्याकडे. धन्यवाद.
थँक्स अ लॉट निखिल. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेकर आयोजित आई गावदेवी चषक 2025 या स्पर्धेचा पहिला दिवस आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीचा सगळ्यात शेवटचा सामना सुरू असताना त्याचा पहिला डाव संपलाय, जिकडे प्रथम फलंदाजी करत असताना आसनगाव संघाने तब्बल 80 धावा धावपलकोर जोडलेले आहेत. 81 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचे सामना जिंकण्यासाठी आडगावला दुसऱ्या डावामध्ये. या स्पर्धेचा विचार केला तर सुरुवातीचे 2 दिवस ही स्पर्धा आई गावदेवी चषक या नावाने खेळवली जात आहे. तर त्यानंतरच्या 2 दिवसांचा विचार केला तर गोठेगर प्रीमियर लीग याच मैदानावर इथे संपन्न होत असताना आपण बघणार आहोत. एक साम्य आहे दोन्ही स्पर्धांचा. जर आपण विचार केला तर या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक 50,000 रुपयांचं आहे आणि द्वितीय पारितोषिक 25,000 रुपयांचंच आहे. त्याचबरोबर आणखी एक साम्य आपल्याला पाहायला मिळत आहे की या दोन्ही स्पर्धांमध्ये मालिकावीरांसाठी बायसिकल ठेवण्यात आलेली आहे. या पद्धतीचं साम्य खरं तर इथे आपण बघू शकू. या स्पर्धेत ही जी सुरुवातीच्या 2 दिवसांची स्पर्धा आहे आई गावदेवी चषक, या स्पर्धेसाठी यांच्या वतीने जर्सीचं स्पॉन्सरशिप मिळालेली आहे ते सन्माननीय सरपंच गणेशजी कांबडी साहेब यांचं दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय निलेशजी किसन शेठ भांडे यांच्या वतीने गावदेवी चषकासाठी ट्रॉफीचं सौजन्य मिळालेले आहे. त्यांचंही आपण ऋण व्यक्त करूया की जे माजी सभापती होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे. गोठेगर प्रीमियर लीग साठी दिलीप शेठ दुमाल यांच्या वतीने टी शर्टचं सौजन्य मिळालेलं आहे. त्यांचे आपल्याला ऋण व्यक्त करावे लागतील. गावदेवी चषकासाठी आणि मालिकावीरासाठी राज मोटर्सचे प्रोप्रायटर संजयजी पांढरे साहेब यांच्या वतीने बायसिकल्स आहेत, त्यांचेही थँक्स आपण देऊयात. उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आहे की जो योगेशजी डिंगोरे यांनी सौजन्यकृत केलेला आहे, त्यांच्याही सहकार्यांसाठी त्यांचे आभार. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अशोकजी रगडे साहेब यांच्या वतीने कूलर आलेला आहे, त्यांचेही आभार व्यक्त करू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून टी शर्ट आलेला आहे AA स्पोर्ट्स शहापूर प्रोप्रायटर आतिश भांडे यांच्या वतीने, आतिशही आपण ऋण व्यक्त करूया. आणि इमर्जिंग प्लेअरसाठी रॉयल स्पोर्ट्स शहापूरच्या वतीने यश वेखंडे यांनी एक बॅट दिलेली आहे, त्यांचंही आपण ऋण व्यक्त करूया. शतेशी जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता 10 सहस्रेषु दाता भवती वानवा. सुभाषितकार म्हणतात की 100 माणसांमधून एखादा शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एखादा पंडित जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये एखादा स्वामी विवेकानंदांसारखा चांगला वक्ता जन्माला येतो. परंतु समाजामध्ये दानशूर दातृत्वाची फार मोठी उणीव असते, कमतरता असते. परंतु या सगळ्या सहकार्य दात्यांनी ती कमतरता भरून काढलेली आहे. त्यामुळे त्या सहकार्याप्रती त्यांचे ऋण व्यक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या सहकार्यांची जाणीव आमच्या आयोजकांना आहे. असंच सहकार्य आपलं उत्तरोत्तर क्रिकेटच्या स्पर्धांसाठी मिळत राहू असा मानस निश्चितच या स्पर्धेच्या वतीने आम्ही व्यक्त करू. अनिकेतच्या वतीने पहिलं षटक हाताळलं जात आहे. फक्त 3 धावा धावपलकोर जोडण्यात आलेले आहेत. फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. पाठमोरे होत असताना इथे झेल टिपण्याचा प्रयत्न त्यांना करायचा होता, परंतु अंतिमता चेंडू त्यांच्यापासून फार दूर राहिला. थोडे ओव्हर रन झाले होते, अधिकचे धावले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा झेलाच्या खाली आल्यानंतर झेल टिपायचा असा मानस क्षेत्ररक्षकाने जरूर दाखवला होता, परंतु अंतिमता चेंडू त्यांच्यापासून फार दूरवर लँड झालेला आपण पाहिला. पहिले षटक संपलं, ज्यामध्ये धावा फक्त आलेले आहेत 5. 81 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आडगावला चेस. शहापूर तालुक्याचा खरं तर उल्लेख केला जातो. विशेषत्वाने फक्त शहराचा जर विचार न केला तर संपूर्ण तालुक्याचा विचार केला तर धरणांचा तालुका म्हणून सुद्धा शहापूरचा गौरव केला जातो. जल ही जीवन आहे असं म्हणतात. उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. पाण्याचं महत्व उन्हामुळे अधिक समजतं. अधिक ऊन लागलं की मग माणसाला सावलीची आठवण येते. श्रीमंती निघून गेल्यानंतर, गरिबी आल्यानंतर त्या श्रीमंतीची कल्पना करत असताना तिचं महत्व प्रत्येकाला समजत असतं. दुःखाला सामोरे जात असताना सुखाची खरी गरज माणसाला समजत असते किंवा त्याचं महत्व समजत असतं. या मैदानाचा विचार केला तर सभोवताली आपल्याला वृक्ष पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल होत आहेत. वृक्ष बल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे आळबिती असं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात. एक कवीने अत्यंत चांगली चारोळी खरं तर झाडाच्या बाबतीत लिहिलेली मी वाचलेली आहे. झाडाकडून शिकावं जगणं आणि मरण,
झाडांचाच बनवतात पाळणा आणि झाडांचेच रस्तात सरण, असं तो कवी म्हणतो. फार मोठं खरं तर जीवनाचं तत्वज्ञान आहे त्यामध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू लेफ्ट करण्याचा निर्णय फलंदाजाने जरूर घेतला. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर बॅटरला फक्त फटकेबाजी करण्याचंच आव्हान नसतं, तर त्याची लिव्हिंग टेक्निक सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. ती लिव्हिंग टेक्निक इथे चांगली दाखवता आली नव्हती बॅटर सागरला. उजव्या यष्टीच्या बाहेरून यावेळेस अत्यंत चांगला फटका, वेट चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉफ्टेड फटका खेळले, क्षेत्ररक्षकाने कमालीचे एफर्ट दाखवले, चेंडू सीमारेषेच्या समोर अडवला, पैकी सुद्धा अत्यंत चांगली झाली होती. यष्टी रक्षकाला अवधान व्यवस्थितरित्या इथे दाखवता आलं नव्हतं, कलेक्शन खराब राहिलं, अदरवाईज फलंदाजाला धावबाद करण्यामध्ये कदाचित यश मिळू शकलं असतं. इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला चांगलं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर तुमची एक फार मोठी जबाबदारी असते, तुम्हाला योग्य एंडला थ्रो फेकायचा असतो, त्याचबरोबर त्या थ्रो मध्ये गती सुद्धा चांगली ठेवायची असते. या सगळ्या गोष्टी त्या क्षेत्ररक्षकाने योग्य रीतीने केल्या होत्या. पवन तिकडे उपस्थित होते, वाऱ्याच्या वेगावर स्वार होत असताना त्याने चेंडू जरूर फेकला होता अतिरिक्त गतीने. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर इथे खेचून मारण्यामध्ये सफल झालेला आहे फलंदाज. एक टप्पा घेतला, चेंडू सीमा पार, दर्जेदार चौकार. याच मैदानावर अंडर 25 च्या कॅटेगरीमध्ये एक स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. इथे आणखी एकदा पूल केलेले आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. यावेळेस टिपतायत झेल. ज्या फलंदाजाने या अगोदर गोलंदाजाला आसमान दाखवलं होतं त्या फलंदाजाला माघार स्वीकारण्यासाठी भाग पाडलेला आहे. यावेळेस गोलंदाज बंटीने, क्षेत्ररक्षकाने डीप मध्ये अत्यंत चांगला झेल टिपला आणि याचमुळे फलंदाज अरुण बाद झाले. त्याचबरोबर याच मैदानातून एक फार मोठी स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीला निश्चितच येणार आहे. या गावचे कर्तृत्ववान सरपंच सन्मान्य गणेशजी कांबडी साहेब यांच्या पुढाकाराने आदिवासी कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका यांच्या वतीने आदिवासी सरपंच चषक नावाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीला 14 मार्च रोजी येत आहे. 14 मार्च ते 26 मार्च तब्बल 13 दिवसांचं शेड्यूल या स्पर्धेचं खरं तर आपण सगळेजण अनुभवणार आहात. जवळजवळ 12 बक्षिसं वितरित केली जातील, सांघिक स्वरूपातील, व्यक्तिगत स्वरूपातही फार मोठी बक्षिस आहेत. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1 लाख रुपये धनराशी, त्याचबरोबर आकर्षक आदिवासी सरपंच चषक दिला जाईल. आणि शहापूर तालुक्यामध्ये प्रथमच आदिवासी संघांसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी इथे बाईक ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी आपल्याला स्मार्ट टीव्ही इथे पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाजासाठी तुम्हाला कूलर दिला गेलेला पाहायला मिळणार आहे. आणखी ही आकर्षक बक्षिसं खरं तर या स्पर्धेमध्ये वितरित केली गेलेली आपण बघणार आहोत. आई गावदेवी गोल मैदान गोठेघरचं हे आपण बघत आहोत आणि याच मैदानातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाणार आहे, संपन्न होणार आहे. त्या स्पर्धेबरोबर सुद्धा सगळ्यांनी जोडलेले राहा. त्याचबरोबर त्या स्पर्धेमध्ये प्रवेश जर मिळवायचा असेल तर आपणास गणेशजी कांबडी साहेब, किसनजी वाघ, त्याचबरोबर राम पोकळा, जय निरगुडा यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. पहिलं षटक संपलं होतं अनिकेतचं, ज्याने 5 धावा खर्च केल्या होत्या. बंटीने 7 धावा खर्च केल्या आणि सेकंड स्पेल मध्ये अनिकेत पुन्हा एकदा आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर डावकरे आताचे सागर. पंच यावेळेस समालोचन कक्षाच्या दिशेने वळण्यासाठी तयार आहेत आणि ते वळले सुद्धा. त्याचबरोबर पंचाने हा चेंडू खरं तर इकडे वाईट घोषित केला आणि त्यावर चौकार सुद्धा आलेला आहे. महत्वाच्या 5 धावा धावपलकोर जोडल्या जातील. 5 धावांनी धावपलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर त्या बनलेले 17 अर्थात 17.
फुलटॉस आडव्या बॅटने इथे मोठा प्रहार केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडले आणि त्याचमुळे 4 धावांची हमी मिळाली. हा चौकार. अर्थार्जन करू शकता. करण अंबाला असतील, त्याचबरोबर केतन म्हात्रे असतील, त्याचबरोबर इतर अनेक असे खेळाडू आहेत आपल्याच परिसरातून. भावेश पवार असेल, चांगलं क्रिकेट जर तुम्ही खेळला तर तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमच्या गावाचं क्रिकेट, त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. गावचं क्रिकेट चांगलं खेळल्यानंतर तुम्ही विभागाला रिप्रेझेंट करत असता. विभागामध्ये चांगले खेळला तर तुम्ही तालुक्याला रिप्रेझेंट करत असता. आणि एक एक पाऊल पुढे जसं जसं जाल, ऑल इंडिया ओपन साठी तुमची नियुक्ती होत असते आणि मग तुम्हाला या पद्धतीचे प्लॅटफॉर्म मिळू शकतात, ISPL सारखे. टेनिस क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी स्वतःला गेली अनेक वर्षापासून सिद्ध केलं. आणि तसं पाहिलं तर खूप अर्थकारण आता अलीकडच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे. त्यामुळे पूर्वी एक काळ असा होता की टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांना थोडं मॉक केलं जायचं, म्हणजे तितकं महत्व मिळत नव्हतं ऍज कम्पेअर टू दी लेदर बॉल क्रिकेट. परंतु आता असं कोणी करत नाही. तिसरं षटक सेकंड स्पेल मध्ये अनिकेत वळण देते चेंडूला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लेंथ बॉलचा आतापर्यंत चांगला वापर केलेला आहे अनिकेतने. ऍज अ बॉलर तुम्हाला फार लवकर ठरवता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही रनअप मध्ये जाता त्यावेळेसच तुमच्या डोक्यामध्ये ती गोष्ट फिट बसली पाहिजे की या फलंदाजाला यानंतरचा कोणता चेंडू हाताळायचा आहे. त्याला थिंकिंग प्रोसेस आपण म्हणतो, थॉट प्रोसेस, ती तुमची ऍज अ बॉलर प्लेअर असणं अत्यंत गरजेचं आहे. षटकं संपतात. 3 षटकांच्या अंती 24 बनलेले आहेत, बनवायचे 81. त्याचमुळे 12 चेंडूंचा खेळ आणखी येणं शेष आहे. आव्हान आता डोईजड बनत चाललेलं आहे, जटिल बनत चाललेलं आहे, कुटील बनत चाललेलं आहे, कठीण बनलेलं आहे. कारण 81चं टार्गेट चेस डाऊन करत असताना आतापर्यंत फक्त 3 षटकांमध्ये 24 धावा बनलेले आहेत. 12 चेंडू आणि 57 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये आडगाव या संघासमोर अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आसनगाव संघाच्या वतीने दिनेश. अनुभव हा फक्त तुमच्या प्रोफाईल पुरता मर्यादित नसावा, तो तुमच्या कृतीतून दिसला पाहिजे. डावकुऱ्या हाताच्या फलंदाज फटका फसलाय. इथे एक क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना जवळजवळ चेंडू खाली आले होते, अर्थात झेल खाली आले होते, परंतु हा झेल त्यांना टिपता आला नव्हता. ताई पॅकर्स या संघाच्या वतीने बिग बॅच लीग मध्ये कोणगावला जी संपन्न झाली, तिथे एका क्षेत्ररक्षकाने घेतलेला तो झेल, ज्यावेळेस मी समालोचनासाठी होतो, त्या क्षेत्ररक्षकाचं नाव कदाचित आता आठवणार नाही, परंतु ती रील खूप फेमस झाली होती. स्वतःला झोकून दिलं होतं, डायव्हिंग एफर्ट तिकडे त्या फिल्डरने दाखवला होता. त्यामुळे अलीकडे या पद्धतीचं डिटर्मिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्या पद्धतीचं समर्पित वृत्तीने केले गेलेलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण बघत असतो.
कधी कधी लेझी अटेम्प्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदरच्या क्षेत्ररक्षकाने जो केला होता त्या पद्धतीने फुलटॉस त्याला हॅमर केलेला आहे. प्रचंड ताकदीचा वापर केला आणि चेंडूला हवाई मार्गे सीमारेषेच्या पलीकडे धाडलं. हा षटकार. समोरच्या दिशेने खेळत आहेत आणि षटकारानंतर चौकार आलेला आहे. धावपलकाला मोमेंटम देण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने जरूर केलेला आहे. शिवाजी नावाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये इथे धाडसाने खरं तर संकटानं सामोरे जात आहेत. एका षटकारानंतर मिळवलेला चौकार धावपलक पुढे गेलं. धावपलक थोडं वेगवान बनलेलं. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 35 अर्थात 35. आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे चेंडूपासून दूर राहिले. गोठेकर ब संघातील अत्यंत गुणवान खेळाडू मनीष लहाणे यांच्या वडिलांचा आजचा वाढदिवस आणि सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आहे, म्हणजे 50वा वाढदिवस. त्यामुळे त्या वाढदिवसासाठी मनीषच्या वडिलांना लक्ष शुभेच्छा असतील सर्वांच्याच वतीने. आणि त्याची दुसरी बाजू प्रत्येकाला माहितच आहे. रवीने अगोदर मला सांगितलं होतं की सर तुम्ही गेल्यानंतर त्याची अनाउन्समेंट करा की मनीषच्या वतीने आजच्या सायंकाळी सगळ्यांसाठी फार मोठी मेजवानी आहे. क्रिकेट खेळत असताना ज्या पद्धतीने आपण ओपन हा शब्द वापरतो, म्हणजे ओपन ग्रामीण कुठलाही संघ खेळू शकतो किंवा ऑल इंडिया ओपन. ऑल इंडिया ओपन याचा अर्थ की भारतामधून कोणी खेळू शकतो. त्या पद्धतीने या आजच्या संध्याकाळच्या मेजवानीसाठी हे ओपन चॅलेंज आहे प्रत्येकासाठी. ओपन इन्व्हिटेशन आपण ज्याला म्हणू. मनीषने तर स्वतःला तयार केलेला आहे. आता प्रश्न उरतो तो तुमचा आमचा, जो हाजीर तो वजीर. आणि गोठेकर ब संघाच्या सगळ्या संघ सहकार्यांना गणेशजी कांबळे साहेब पगडला की जो बादशाह संघाने जिंकला होता. कल्पेशने त्यामध्ये 64 धावा बनवल्या होत्या. इतर उर्वरित सगळे सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले होते. तो ट्रेंड मोडकळीस काढला फलंदाजी करत असताना बादशाह संघाने, कारण कोसले संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये 66 बनवल्या होत्या. 67 धावांचं आव्हान चेस डाऊन केलं होतं बादशाहने. कल्पेशने त्यातून 64 बनवल्या होत्या. आणखी एक फलंदाज गमावलेला आहे आडगाव संघाने. एका पाठोपाठ एक फलंदाज ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर इंटरवल मध्ये गमावता त्यावेळेस तुमचं धावपलक थोडं व्हल्नरेबल असतं, अशक्त असतं, कधी कधी ते कुपोषित सुद्धा बनत असतं. आणि त्यामुळे मग पुढे जाऊन तुम्हाला चेस करत असताना फार अडचणींना सामोरे जावं लागतं. दुपारच्या सत्रामध्ये चांगला आराम करून आदिनाथ मडके यांची पुन्हा एकदा उपस्थिती मिळालेली आहे. या आपलं सहर्ष स्वागत. चार चेंडूंचा खेळ शेष आहे. सामन्यावर मगर मिठी दिलेली आहे आसनगाव संघाने. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉयड बाय बॉलर पवन, अँड दिस इज द 5th ब्लो फॉर बॅटिंग टीम आडगाव.
बॅटर KDD पार्ट्स. तीन चेंडूचा खेळ यानंतर उरेल. इक्वेशन कधी कधी असं सगळ्यांसमोर येतं की ज्याची वाच्यता न केलेली बरी. त्याच पद्धतीचं इक्वेशन आहे. 45 धावा हव्या होत्या एका षटकामध्ये, त्यातून एक कमी केली म्हणजे 44 धावा आणखी गरजेच्या आहेत. आणि 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 3 चेंडू इथून आटगाव संघाच्या फलंदाजाने एकतर आसनगाव पर्यंत मारले तरी त्यांना 44 बनवता येणार नाहीत, आणि आडगाव पर्यंत जरी टोलवले तरी 44 3 चेंडूंमध्ये बनवता येणार नाहीत. कारण क्रिकेटमध्ये एका फटक्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 6 धावा बनवता येऊ शकतात. फुललेंचा चेंडू, पंचांचं बोट आबाळाकडे, आणखी एक फलंदाज बाद. विशेषत्वाने एका गोष्टीमध्ये नवीन फलंदाज गौरव आहेत की एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी अधिकचा वेळ खर्च करत नाही. ही सगळ्यात चांगली गोष्ट आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत मी अनुभवलेली आहे. लायब्ररी बॉईजने तर कमालच केली होती. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज त्यांचा जणू काय त्याला रिप्लेस केलेले पहिल्या फलंदाजाला इतक्या जलद गतीने मैदानाच्या आतमध्ये यायचा. सामना संपला. आणखी एक सामना इथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेला आहे. या सामन्यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आटगाव संघाला आसनगावने आउट क्लास केलं आणि हा सामना त्याने त्यांच्या पदरामध्ये पाडलेला आहे. पहिली फेरी जिंकलेली आसनगावने. जिंकलेल्या संघाचं आपण अभिनंदन करूया. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आटगावकरांनी. चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं. शिस्तबद्ध क्रिकेट आपण खेळलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचेही आम्ही कौतुक करत आहोत. दुसऱ्या फेरीचा सामना यानंतर होणार आहे. भातसाई आणि त्यांच्या विरोधात आसनगाव या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघाचे संघनायक